दोन नाणी फेकली असता मित्रांनो जास्तीत जास्त एक छापा मिळण्याची संभाव्यता किती असेल? कसं सोडवणार मित्रांनो? अगदी सेकंदात आपण याचं पण आन्सर काढू. त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला नमुना अवकाश काढावा लागेल. यस, बरोबर. दोन नाणी फेकली असता नमुना अवकाश काढू. आता बघा काय करेल, दुसऱ्या दोघं नाण्यांवर काय पडेल? छापा छापा. एकावर पडला समजा छापा, दुसऱ्यावर पडला काटा. समजा दोघांवर पडला काटा, पहिल्यावर पडला काटा आणि दुसऱ्यावर पडला छापा. बरोबर. नंबर ऑफ इलेमेंट इन एस किती आलं? आता सगळ्यांचं तोंडपाठ झाला असेल, ते असतील 4. बरोबर. आता ही घटना काय म्हणतोय तो? जास्तीत जास्त एक छापा पाहिजे जास्तीत जास्त. बरोबर. मग बघा आता मित्रांनो, आपल्याला छापा पाहिजे, तो पण कसा पाहिजे? जास्तीत जास्त एक. बरोबर. आता बघा इथे किती आहे मित्रांनो? इथे किती छापा आहे? इथे मित्रांनो 2 छापा आहे. चालेल का? 2 छापा चालणार नाही. बघा जास्तीत जास्त एक हा पहिला चालेल. बरोबर. नसला तरी पण चालेल मित्रांनो, नसला तरी पण चालेल. बरोबर. इथे तर एकच आहे. बरोबर. मग याच्या बदले नंबर ऑफ इलेमेंट किती आले मित्रांनो? तर ते आले 3. बरोबर. याची आपल्याला काढायची मित्रांनो प्रोबॅबिलिटी. आता तुमचा फॉर्म्युला डायरेक्ट पाठ झाला असेल मित्रांनो. नंबर ऑफ इलेमेंट ए भागिला नंबर ऑफ इलेमेंट इन एस किती झाले मित्रांनो? इथे बघा याची प्रोबॅबिलिटी मित्रांनो 3/4. सिंपल.